नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 16 जुलैचा रिव्ह्यू. तर मंडळी, आजच्या भागात आपण पाहणार आहोत अवनी तिला एखादा जॉब मिळावा यासाठी खूप प्रयत्न करत असते. राजा तिला कशा पद्धतीने मदत करतो, तिचं कॉन्फिडन्स कसा वाढवतो हे पाहणं खूप छान आहे. तर चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय राजा मॅरेज सर्टिफिकेट आणि लग्नाचा फोटो घेऊन आलेला असतो घरामध्ये. अवनी जॉबसाठी ऑनलाईन फॉर्म भरत असते. राजा ते पाहतो. अवनी मोबाईलमध्ये काहीतरी करते असं त्याला दिसतं. तिच्या नकळत तो आतमध्ये येतो. तिचं लक्ष नाही इतक्यात. आणि अवनीचं खरंच लक्ष नसतं. ती तिच्या कामात असते. राजा आत येऊनही देखील ती तिच्याकडे बघतही नाही. राजाला आता ते मॅरेज सर्टिफिकेट लपवायचं असतं. आता काय करायचं, त्यामुळे तो टीव्हीच्या खाली असणाऱ्या कापडावर त्याचं ते सर्टिफिकेट असतं ना, ते लपवून ठेवतो. राजाचं हे सगळं चालू असताना अवनीचं जरासुद्धा लक्ष नसतं मंडळी. पुढे मग राजा त्या पिशवीतून ते लग्नाचा फोटो काढत असतो. इतक्यात धन्या बाहेर येतो आणि त्याच्या खांद्यावर येऊन हात ठेवतो. राजा एकदम घाबरतो. धन्या म्हणतो, ए येडा आहे का, काय करून राहिला असा तू? राजा म्हणतो, अरे ते. मग तो अवनीजवळच जातो. तो फोटो फ्रेम घेऊन आणि अवनीला सांगायला लागतो, ते सकाळी नाही का कोष्टी साहेबांचा माणूस आला होता, तर चुकून ते यशादा त्याच्या पिशवीतून साईटवर घेऊन गेला. मग ते साईटवरून हरवलं असतं ना, म्हणून ते मी आणायला गेलो होतो. हे बघा, तो दाखवायला लागतो. अवनीला काही फार इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. धन्या बघायला लागतो. धन्या म्हणतो, अरे बाबो, अरे लग्नाचा फोटो आहे तुमच्या, भारी आहे की रे फोटो राजदा, हे बघा वहिनी. आणि असं म्हणून तो अवनीला देखील दाखवायला लागतो. पण अवनी काही ते बघत नाही. तिला थोडासा रागच आलेला असतो, कारण ते आवडत नसतं तिला. कारण तिच्यासाठी ते लग्न फोटोच असतं ना. मग धन्या म्हणतो, अरे फोटो पण काढला होता का तुम्ही, भारी आहे, मस्त आहे. धन्या मग राजाला थोडंसं लांब घेऊन जातो आणि म्हणतो, मला एक कळेना, 98% 10वीला असणारी मुलगी एखाद्या ढक्कन पास गणमनाला कशी काय हो म्हटली. धन्या राजाची चेष्टा करत असतो. पण राजा म्हणतो, मॅडम 98% आहेत. धन्या म्हणतो, अरे म्हणजे काय, 98% पडलेत वहिनींना 10वीला. मग राजा म्हणतो, हो चांगलेत की. मग धन्या अवनीजवळ जातो आणि म्हणतो, अवनी वहिनी, मी तुला सांगतोच आहे ना, आपल्या वहिनी लई हुशार आहेत. त्यांनी ना एकदा फॉर्म भरू देत, मग त्यांना ना असे असे कॉल येतील बघ जॉबचे. धन्या अवनीला खूपच प्रोत्साहित करत असतो. अवनी आणि राजा मग हसत असतात. पुढे धन्या म्हणतो, बरं मी काय म्हणतो वहिनी, ते मला जरा कॉलेजला जायला लागेल. ते काय झालंय, एका गुणवंत विद्यार्थ्याने ना सगळ्यांनाच बोलवून घेतले अभ्यासाला. तर मग जातो आता मी कॉलेजला जातो हां, असं म्हणून तो तिकडून निघून जातो. राजा अवनीला म्हणतो, झाला का तुमचा फॉर्म भरून मग? अवनी म्हणते, अरे हो झाला, फॉर्म तर भरूनच झालाय, पण आता रिकमेंडेशन्स पण येत आहेत. राजा म्हणतो, अरे वा. अवनी पुढे म्हणते, अरे मुंबई, दिल्ली, बेंगलोर, कोलकाता सगळीकडून आलेत जॉब रिकमेंडेशन्स. अवनी खुश असते. पण राजा म्हणतो, अहो पण आमच्या नाशिकनं काय पाप केले हो, तुमच्यासारखं गोल्ड मेडल ब्रेन ना इथंच राहायला पाहिजे. अवनी म्हणते, अरे इकडं जॉब ऑपॉर्च्युनिटीज असायला पाहिजेत ना. राजा म्हणतो, अहो असणार ना, कन्फर्म असणार, मी शोधून देतो आणि तुम्ही ना लांबची रिस्क नका घेऊ. अवनी त्याला म्हणते, अरे राजा, माझ्या करिअरसाठी ना मी घर सोडून येण्याची रिस्क घेतली आहे आणि आता शहर सोडून जाण्याची रिस्क तर मी घेऊच शकते ना. पण राजाला अवनी इथून जाऊ नये इतकंच वाटत असतं. त्यामुळे तो म्हणतो, अहो पण तुमच्याकडे आता कागदपत्र पण नाही आहेत ना. अवनी म्हणते, ठीक आहे अरे, आणि तसंही एक गुणवंत विद्यार्थी मला आत्ताच सांगून गेला, तुमची कागदपत्र जळली आहेत, कर्तृत्व नाही जळलेलं. मग ती राजाला म्हणते, अरे काही ना काहीतरी मार्ग निघेल, यू डोंट वरी. अवनीला फोन यायला लागतात जॉबसाठी. मग अवनी म्हणते, अरे बघ, दिल्लीवरून फोन आला रिकमेंडेशनसाठी. आलेच आम्ही. ती फोन रिसीव्ह करण्यासाठी जात असते. राजा मागून म्हणत असतो, अहो मॅडम ऐका, ऐका ना अहो मॅडम, अहो दिल्ली लय पोल्युटेड सिटी आहे हां, आणि सेफ पण नाही आहे हो, अहो ऐका ना अहो मॅडम. राजाला काय करावं सुचत नाही. तो स्वतःशीच बोलत असतो, देवी अगं नाशिक जिल्ह्यातला टॅलेंट आहे, त्याला इथंच फुलू देत ना. मॅडमचं करिअर, स्वतःची फर्म, घर सगळं इथेच होऊ देत गं. त्यासाठी काय करता येईल तो विचार करत असतो, काय करता येईल, काय करता येईल. हां, आयडिया असं म्हणून तो काहीतरी विचार करून बाहेर जातो. पुढे मग सुलक्षणा आणि नमीचा सीन घेतलेला आहे. सुलक्षणा भाजी निवडत असते आणि नमी नख काढत असते. इतक्यात नमीचा फोन वाजायला लागतो. तो राजाचा फोन असतो हां मंडळी. आता नमी राजाचा फोन तरी सुलक्षणासमोर काही उचलू शकत नसते. त्यामुळे ती म्हणते, इतका वेळ आणि राजा मला का फोन करत असेल? मग ती म्हणते, काय आहे ते तरी बघावं, म्हणून ती जाते फोन घेऊन बाहेर.
नमी फोन उचलते आणि राजाला म्हणते डायरेक्ट, ए राजा, इनकमिंग फ्री आहे म्हणून का इथल्या इथं फोन करशील का रे तू? राजा म्हणतो, अगं तुझ्या मम्मीनं ऐकलं असतं ना तर आमचा उद्धार करत बाहेर आली असती इकडं, म्हणून तुला फोन केलाय. नमी म्हणते, पॉइंट आहे. बरं काय काम आहे तुझं? राजा म्हणतो, ए नमी, आजचा पेपर आहे का तुझ्याकडं? नमी म्हणते, तुझ्यासारख्या माणसाला कशाला पाहिजे पेपर? तू बस की वाचत ते मर्डर 10 वगैरे. राजा म्हणतो, अरे गप, अगं महत्वाचं काम आहे माझं. नमी म्हणते, काय काम आहे? राजा म्हणतो, अगं आज यशादाचं नाव आले ना पेपरामध्ये. नमी खुशच होते यशाचं नाव पेपरामध्ये आले म्हणून. ती म्हणते, काय सांगतोस? मला माहिती होतं माझा यशा काहीतरी मोठं नाव करणार आहे कधीतरी. थांब, मी आलेचा पेपर घेऊन येते. मग नमी आतमध्ये जाते पेपर आणण्यासाठी. फोन कट करते ती. ती सुलक्षणाला म्हणते, मम्मी आजचा पेपर कुठे आहे? सुलक्षणा म्हणते, कशाला? नमी टिपॉय खालचा पेपर घेते आणि मग काय सांगायचा विचार करते आणि म्हणते, हां नक्क कापायला. हां, नख कापायला पाहिजे मला. सुलक्षणामध्ये अगं आजचा पेपर आहे ना तो, आणि नख कापायला कशाला घेते तू? रमी म्हणते, नाही मला लागतो नख कापायला ताजा पेपर, आणि घेते. नंतर ती बाहेर येते. सुलक्षणा म्हणते, अगं ये ना मी आजचा पेपर आहे ना तो, कशाला घेतीस? पण नमी काय तिच्याकडे लक्ष देत नाही आणि ती तो पेपर घेऊन बाहेर येते. ती पेपर उघडून बघायला लागते आणि म्हणते राजाला, अरे कुठं आलं यशाचं नाव? राजा म्हणतं, हे इकडे इकडं दे माझ्याकडे पेपर, तुला मी दाखवतो. नमी त्याच्याकडे पेपर देते. राजा म्हणतं, अगं यशोदाचं नाव कसं काय दिसत नाही तुला? पुढून नमीला दाखवायला लागतं, हे बघ मी रशीद काय लिहिलंय, तुमच्या यशाला हात मिळेल. नमी म्हणते, हा? राजा स्वतःलाच करेक्ट करतो आणि म्हणतो, अगं असं लिहिलंय की तुमच्या हाताला यश मिळेल. काय ना नाव रे यशाचं? नमी म्हणते, अरे बंडल माणसा, टाइमपास करून राहिला का तू माझ्या बरोबर? राजा हसायला लागतं. नमी म्हणते, मागच तू परत माझ्याकडे पेपर, मग तुला दाखवते मी टाइमपास खोटे करून राहिला तू माझी. ए चल जा घरी. मग नमी तनतन करत तिच्या घरामध्ये जाते. राजा म्हणतं, ए जा जा, तू घरी जा अगोदर, मला आधी जाहिरातीचं पान बघू दे. राजा ते उघडून पेपर शोधत असतो जाहिराती कुठे आहेत. ते बघत बघत तो घरामध्ये यायला लागतो. घरामध्ये आल्यानंतर अण्णांच्या खाटावर तो ते पेपर अंथरून तसाच ठेवतो. त्याला ते जाहिरातीचं पान सापडलेलं असतं आणि तो तिथेच ठेवून पेन शोधण्यासाठी जातो. तो ड्रॉवरमध्ये हॉलमध्ये पेन शोधत असतो. इतक्यात अण्णा येतात त्यांचा चकना घेऊन. अण्णांच्या समोर आयता कागद असल्यामुळे अण्णा पडदेशी पिशवीतून येतात. त्यांचं चकना म्हणजे शेंगदाणे वगैरे असतात ते काढतात आणि ते त्याच पेपरवर टाकायला लागतात. राजाचं काही लक्ष नसतो. तो तिकडे पेन शोधत असतो ड्रॉवरमध्ये. राजाला पेन सापडतो आणि मग तो येण्यासाठी बघतो. लांबूनच त्याला दिसतं की अण्णा त्यांचा चकना सगळा त्याच पेपरवर काढत आहेत. राजा ओरडतच येतो, अहो अण्णा हे काय आहे? काय हो तुम्ही? तो अख्ख्या घरात तुम्हाला हाच पेपर सापडला का हो? अण्णा म्हणतात, हो काय प्रॉब्लेम आहे? राजा ओरडायला लागतो, अहो आजचा पेपर आहे तो. अण्णा म्हणतात, मग असू देत की, माझी काही तक्रार नाही त्याविषयी. राजा म्हणतो, पण माझी आहे ना, मी आणलाय ना तो पेपर. राजा तो पेपर काढून घेत असतो. अण्णा त्याला थांबवत असतात. अण्णा म्हणतात, ए मी चकना आणलाय, मी बाप आहे, मी काहीही करू शकतो, वाटेल ते करू शकतो. राजा म्हणतो, ओ वाटेल ते म्हणजे माझा पेपर आहे ना, असं त्यांचं तर मोठ्या मोठ्याने भांडण जो बोलणं चालू असतं. ना म्हणतात, अरे मी माझा चकना ठेवलाय ना. राजा म्हणतो, अण्णा नाही नाही नाही, नका नका जागा बरं. मग एवढा दंगा ऐकून अवनी बाहेर येते. म्हणून ते काय भांडताय? अण्णा म्हणतात, अगं बघ ना, चकना टाकलाय पेपरमध्ये आणि ह्याला तोच पेपर पाहिजे. राजा म्हणतो, अण्णा खरं मी आणलाय हा पेपर. म्हणतात, अरे पण मी चकना आणलाय की. आता कमिटमेंट झालंय त्या चकनाचं त्या पेपर बरोबर. औंधी राजाला ओरडायला लागते आणि म्हणते, ए राजा, तू दुसरा पेपर घे ना. राजा म्हणतो, अहो नाही, त्या पेपरमध्ये तुमच्यासाठी. औंधी म्हणते, माझ्यासाठी काय? राजा थोडासा पॉज घेतो आणि म्हणतो, ते काय आहे ना, ते पेपरमध्ये आहे ना तुमच्यासाठी सरप्राईज आहे. औंधी म्हणते, सरप्राईज? अण्णा म्हणतात, सुनबाईंसाठी सरप्राईज? पाहुणी विचारायला लागते, काय आहे सरप्राईज? राजा म्हणतो अण्णांना, अहो पण तुम्ही चकना काढा ना त्याच्यावरचा अगोदर, मग सांगतो मी काय आहे. अण्णा म्हणतात, कशात काढू? मग आवडी म्हणते, थांबा मी प्लेट आणते. अण्णा विचारत असत, काय रे काय सरप्राईज आहे? राजा म्हणतो, नाही त्यांच्यासाठी सरप्राईज आहे, मी नाही सांगणार आहे तुम्हाला सरप्राईज. आणि ते सरप्राईज आहे ना. ते तावणी प्लेट घेऊन येते. अण्णा मग त्या पेपरवरचा चकना त्या प्लेटमध्ये काढून ठेवतात. त्या आवडीला म्हणतात, थँक्यू सुनबाई, मेन्शन नॉट, असं म्हणून ते त्यांच्या कार्यक्रमासाठी निघून जातात. कोंबडी फक्त मान डोलवते आणि मग नंतर राजाला म्हणते, अरे दाखव. राजा म्हणतो, नाही, आणि असं म्हणून तो आतमध्ये जातो. अवनी त्याच्या मागे मागे जात असते तो पेपर घेण्यासाठी, पण राजा काही त्याला देत नसतो. अवनी म्हणत असते, अरे दाखव ना. राजा मात्र ते लपवतच असतो.
मी म्हणत असते, "अरे दाखव ना काय सरप्राईज आहे?" राजा म्हणतो, "अहो थांबा, आता नाही दाखवणार आहे मी, जरा वेळ आहे." सरप्राईज म्हटलं की मुलींना काही थांबवत नसतं ना मंडळी. त्यामुळे अवनी परत म्हणते, "बरं ठीक आहे, फक्त नोकरी मिळून ह्या घरातून शिफ्ट होण्याच्या अगोदर सांग म्हणजे झालं." राजा अवनीकडे बघतो आणि म्हणतो, "तुम्हाला काय हे घर टोचून राहिलंय का? तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर सांगा बरं मला." अवनी म्हणते, नाही." ती राजाची चेष्टा करत असते. त्याला त्याच्याकडून कसं तरी तो पेपर घ्यायचा ती प्रयत्न करत असते. पण ती घेत असताना राजा काही ते देत नाही. मग अवनी जाते तिच्या रूममध्ये. राजा स्वतःशीच बोलत असतो, ह्या नाशकातून लांब जाऊ नयेत कुठे म्हणूनच चाललंय हे सगळं. ते मग राजा पेपर बघायला लागतो आणि पेपरमध्ये असणाऱ्या सगळ्या जाहिरातींवर तो सर्कल करायला लागतो. जिथे जिथे जी जी काही असेल ती सगळ्या जाहिरातींवर तो सर्कल करायला लागतो. राजाला थोडं बरं वाटायला लागतं. इथे देखील नाशिकात जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे. पुढचा सीन मंडळी पाण्याच्या गॅरेजवरचा घेतलेला आहे. ते चहावाला आल्यामुळे पायलची थोडं ततफ होत असतं कारण त्यानं पायलला बघितलेलं असतं. ती म्हणत असते, "द थिंग इज धनपाल, क्वालिफिकेशन इज बँक सबस्क्राईब" असं काही काहीतरी ती बडबडत असते कारण ती घाबरलेली असते. चहावाल्यानं तिला बघितलेलं असतं आणि तो आता ते बोलणार की ही मॅडमच आहे म्हणून. पुढे मग तो चहावाला बोलतोच आणि तो म्हणतो, "अरे वा 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 वा, काय इंग्लिश बोलता मॅडम तुम्ही? एकदम भारी, एकच नंबर हं." पाणी हसतो आणि म्हणतो, "तू तू ओळखतो या मॅडमांना? ओळखतोस तू?" पायल मान डोलवत असे, "नाही म्हणून सांग बाबा." पण तो बोलतो म्हणतो, "अहो काय जोक करून राहिला पाण्यात तुम्ही? अहो तुमच्यामुळेच तर ओळख झाली आहे ना आमच्या. अहो पाण्यात यांना ओळखलं नाही व्हय तुम्ही? अहो आमच्या मॅडम आहे ना या, आत्ताच तर मी बाहेर बघितलं यांना. अहो गेटअप करून आत्ता आत आले आहेत त्या." पायल म्हणत असते, "अरे गप ना." पण तो म्हणतो, "हो मॅडम तुम्हीच आहेत ना त्या?" बे म्हणतो, "ए गैबाना काय? कोण मॅडम?" धावायला म्हणतो, "अहो आपल्या मॅडम आहेत ना." पायल म्हणते, "अरे वेट वेट, लोन इज इम्पॉर्टंट, सबस्क्राईब अँड अल्गोरिदम ऑफ यू धनपाल मिस्टर." पाण्या एकसारखं पायलकडे बघत असतो आणि तो शेवटी ओळखतोच आणि तो म्हणतो, "संभ्या ओळखलं का मॅडमला?" मग तो पायलला म्हणतो, "मॅडम काढा मास्क काढा." "अहो काढा हो मास्क." "अहो काढा ना, लाजता काय? मगापासून लई इंग्लिश झाडून राहिलं ना, काढा ना." पायल म्हणते, "काढूच का?" पाहण्या तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, "मास्क काढा." नाईलाजाने पायलला मास्क काढावाच लागतो. मग ती कसं तरी काढते आणि पाण्याकडे बघायला लागते. पाण्या खूप रागाने पायलकडे बघत असतो. संभ्या म्हणायला लागतो, "पायल मॅडम तुम्ही?" पाण्या तिच्यावर खूप चिडत असतो आणि म्हणत असतो, "काय माझा बिझनेस वाढवण्यासाठी मला मला लोन देणार तुम्ही? 2% लोन देणार तुम्ही मला?" पायल त्याच्याशी खूप गोड बोलायला जाते आणि म्हणते, "पानू लोनचं काय आहे? मी तर अख्खीच तुझी आहे ना." पायलनं हा सगळा खटाटोप पाण्याची दुसरी कोण गर्लफ्रेंड नाहीये ह्याच्यासाठी केलेलं असतं आणि ते तिचं मात्र काम झालेलं असतं. आणि तिच्यावर ओरडायला लागतं आणि म्हणतं, "ए पाहिले तू काय मला येड्यात काढायला लागलीस काय?" पायल म्हणते, "आता तू केलंय ना मला एवढं येडं." संभ्याला आणि पाण्याला दोघांनाही राग आलेला असतो. पायल पुढे म्हणते, "मग अजून थोडंसं येड्यात काढलं तर काय होतं?" पायल म्हणते, "ए चल." पाण्यापुढे तिथे ठेवलेली एक बॉटल घेऊन पायलला मारायला लागतो. संभ्या त्याला अडवत असतो. पायल ओरडत असते, "रे संभ्या वाचव." त्या गडबडीत ती संभ्याला कधी कधी "ए आंब्या" असं पण म्हणत असते. संभ्या "तर हो आंब्या नाही संभ्या आहे." मग काय का असे ना पण या पाण्यानं मला काय केलं ना मी दोघांना पण जेलात टाकी ना. पाण्यात त्या जेलात नाही जायचंय, लग्न बाकी आहे अजून. पाण्या म्हणते, "ही काय जेलात टाकणार, हिलाच टाकतो." पाहायला म्हणते, "पण पाणू एक फिक्स झालं हा, तुझी कोणी गर्लफ्रेंड नाहीये. पानू इज ओनली माय जानू." असं म्हणून ते तिथून निघून जाते. पाण्या चिडचिड करायला लागतो. काय मला जेलात टाकणार, मी ना हिच्यावर फसवणुकीचा गुन्हाच दाखल करतो आणि हिलाच जेलात टाकतो. हिने ना पार माझ्या डोक्याचा भुग्गा केला, पार पाण्यात घालवली. हिला ना पाण्यात मला भेटू दे, मग तिला दाखवतो. मग तर संपेल, "तुझं काय, तू जा ना कामावर." आणि त्या चहावाल्याला पण तो तिकडून हाकलून लावायला लागतो. पाण्याचा पूर्ण मूड ऑफ झालेला असतो आणि मग रात्र झालेली दाखवलेली आहे. अवनी इकडे देवाकडे प्रार्थना करत असते. "देवी आई, मी एवढ्या ठिकाणी अप्लाय केलंय, एका तरी ठिकाणाहून कॉल येऊ दे." राजा अवनीकडे वाकून बघत असतो. अवनी म्हणत असते, "म्हणजे ना एखादी छोटीशी इंटर्नशिप जरी मिळाली ना तरी चालेल मला. आयुष्याला एक नवीन सुरुवात मिळू दे. प्लीज प्लीज देवी आई." मग राजा तिकडून म्हणतो, "तथास्तु." तो म्हणतो, "तुम्हाला दिल्लीला जायची काही गरज नाहीये. नाशकातच ना खूप नोकऱ्या आहेत." अरे म्हणते, "काय खरं सांगून राहिलेस की मज्जा करतोयस?" राजा म्हणतो, "अहो मी खरंच सांगून राहिलोय." मग तो तिला पेपर दाखवायला लागतो आणि म्हणतो, "हे बघा, एका फटक्यात मी तुमच्यासाठी ना 20-30 नोकऱ्या शोधलेत." दाखवायला लागतो, "हे बघा हे बघा, हे बँक एक्झिक्युटिव्ह,
कुठे गेलं हे ॲडमिन, हे टायपिस्ट आणि हे कुठे गेलं सगळ्यात चांगलं रिसेप्शनिस्ट. अवनी म्हणते अरे राजा राजा ह्या नोकऱ्या करू मी, असं म्हणणं आहे तुझं. मग ती त्याला समजावायला लागते मी कसलं शिक्षण घेतलं आहे, मी आर्किटेक्चर शिक्षण घेतले, मग मी जॉब पण आर्किटेक्चरचाच करणार ना, मी का रिसेप्शनचं करणार का. राजा म्हणतो अहो मी काय म्हणतोय स्टार्टसाठी चांगलं आहे ना, आणि हे बघा कुठलीही नोकरी कुठलाही जॉब असा कसा लहान नसतो ना. कोणी म्हणते अरे मला माहिती आहे कुठलंही काम असं छोटं नसतं, पण माझं स्वप्न काय आहे राजा, घर बांधण्याचं, बरोबर. मग हे या अशा नोकऱ्या मी का करणार आहे बरं, कळतंय का तुला. राजाला फक्त अवनीतून जाऊ नये याच्यासाठीच त्याचा खटापटोप चाललो असतो. अवनी मग तिथून जात असते, तिला समोर एकदम यशा दिसतो. मग ती यशाला विचारायला लागते यशादा तुम्ही माझ्या नोकरीचं काही बघितलं का. यशा काय बोलावं काही कळत नाही. कोणी म्हणते म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना एक दोघांना विचारून बघतो कोणाच्या फर्ममध्ये एखादी जागा असेल तर, म्हणजे यशा म्हणतो हो. अवनी म्हणते सॉरी यशदा मी तुम्हाला असं सारखं सारखं विचारतीये, पण नोकरी तर मिळायला हवी ना. यशा काही बोलत नसतो. अवनी म्हणते नाही म्हणजे मला माहिती आहे आता सर्टिफिकेट नसल्यामुळे सगळं अवघडच आहे, पण एखाद्या कन्स्ट्रक्शन साईटवर इंटर्नशिप जरी मिळाली ना तरी बरं होईल. आहे ना असं जर मी घरी बसून राहिले ना तर मला काय करायचं आहे, माझी स्वप्न काय आहेत हेच विसरून जाईन हो मी. हळूहळू आहे ना माझ्यावरचा कॉन्फिडन्सच डाऊन व्हायला लागलाय माझा. अवनी तिच्या मनातली परिस्थिती यशाला सांगत असते. यशालाही कळत असतं अवनीला काय म्हणायचं असतं. बरं लगेच राजा म्हणायला लागतो नाही 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 मी बघतो, म्हणजे यशादा बघेल, यशादा करेल काहीतरी. यशाला तो सांगत असतो म्हणे नाही काहीतरी बघ ना. मग यशा म्हणतो नाही मी बघतो तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी म्हणते प्लीज हां बघा नक्की, आणि मग ते तिथून जाते. राजाला मग यशा साईडला घेतो आणि म्हणतो आता कळतंय का तुला, कळलंय का तुला, तू काय केलंस त्यांच्यासोबत हे कळतंय का तुला. खोटं बोलून जास्त दिवस आशीर्वाद राहत नसतो राजा. त्या जेव्हा पहिल्यांदा आपल्या घरात आल्या तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं, आपण सुखसोयी देऊ शकत नाही आहे त्यांना सगळ्या, पण आपण काय देऊ शकतो तर आदर देऊ शकतो, सन्मान देऊ शकतो, त्यांची स्वप्न जीवापाड जपू शकतो. एखाद्या माणसाला जपायचं म्हणजे काय असतं, त्याला छप्पर देणं म्हणजे नसतं सगळं काही, त्याच्यातला विश्वास त्याच्यातला आत्मविश्वास सगळं जपायचं असतं. यशा त्याला ओरडून म्हणत असतो डायलॉग मारतो ना रे तू, होप सोडायची नाही, होप लय तोफ चीज आहे. आता आता त्यांची सगळी होपच. यशा देखील खूप इमोशनल झालेलं असतं, त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तो म्हणतो आता या मनस्थितीमध्ये जर त्यांना कळालं सत्य तर काय अवस्था होणार आहे त्यांची, त्यांचा आयुष्यभराचा आत्मविश्वास गळून पडेल. आणि हाच शाप आहे तुझा, हा शाप तुझा पिच्छा सोडणार नाहीये, भोग आता तू हा शाप. यशा खूप इमोशनल होऊन तिथून निघूनच जातो. राजा तिथेच विचार करत थांबतो. पुढे मग सुलक्षणा आणि दत्ताचा सीन घेतलेला आहे. दत्ता कपाटात फाईल शोधत असतो. सुलक्षणा येते आणि म्हणते खरं सांगते एकही भाऊ मला धार्जिन नाहीये, जसा तो धोंडे आहे तसा तूच आहे. दत्ता म्हणतो तू कशी काय ग माझी त्या धोंड्याबरोबर तुलना करून राहिले. सुलक्षणा म्हणते अरे तो तरी बरा आहे, असं तुझ्यासारखी लपून छपून माझ्या कपाटाची झडती नाही घेत तो. दत्ता म्हणतो श्श, तुझी लेक लई अवगुणी आहे ना, तिला जर कारण कळलं ना मी कशासाठी शोधाशोध चालू केली, ती लगेच तिच्या लाडक्या अण्णा मामाला जाऊन सांगेल. सुलक्षणा म्हणते मला पण कळू देत ना काय कारण आहे ते. दत्ता म्हणतो अगं घराची कागदपत्र शोधायला लागलोय मी. सुलक्षणा म्हणते कशासाठी पण. दत्ता म्हणतो अगं तुला सांगतो सुले, ज्युनियर देशमानेनं मागितलेत. म्हटलं घराची कागदपत्र बघू द्या मला, चांगला वकील लावतो आणि केस जिंकूनच देतो बघा तुमच्या नावावर. सुलक्षणा खुश होते. असं लई बरं होईल बघ, माझ्या माझ्या नमीच्या लग्नाची काळजी तरी मिटेल. दत्ता म्हणायला लागतो आणि मग माझ्या म्हातारपणाची काळजी पण मिटेल बघ माझी. ते दोघे खूप खुश झालेले असतात. नमीच्या लग्नाची काळजी असते असं तरी सुलक्षणा म्हणत असते, आणि दत्ताला मात्र त्याची सोय झालेली असते ना बाकी सगळ्याचीच. सुलक्षणा म्हणते असं आहे वय, चल मग मी पण तुला मदत करते, आणि ते शोधायला लागतात. इतक्यात नमी येते. मी त्यांच्याकडे बघते, त्यांचं काय चालू आहे हे तिला काही कळत नाही. ती विचारते काय शोधाशोध सुरू आहे तुमची. दोघेही थोडे घाबरतात. सुलक्षणा म्हणते अगं ते तुझी पत्रिका शोधतोय ना, त्या गुरुजींना द्यायचे ना तुझं लगीन ठरवण्यासाठी. नमी म्हणते ए मम्मी त्याची काही गरज नाही आहे हां, मी आहे ना यशासंगच लग्न करणार आहे, आणि दुसरं कोणाशीच लग्न करणार नाहीये. सुलक्षणा तिच्यावर ओरडायला लागते आणि म्हणते ए थोबाड फोडी ना तुझं, त्या यशाबरोबर लग्न करणार म्हटलेस तर.
दत्ता पण म्हणायला लागतो, बघ बघ कशी लेक आहे तुझी, कशी अवदस सुचायला लागली हिला. त्या मामुली मिस्त्रीसोबत लग्न करायला निघाली. या आजपोरच्या पोट्ट्यानं काय झालंय मला काय समजेना झालंय. तो फटीचा ड्रायव्हर निवडला आणि ही त्या मिस्त्रीच्या मागे लागलीये. लबी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, तो मामुली नाहीये हा, त्याचं मन लई मोठं आहे. सुलक्षणा म्हणते, ए मनाच्या मोठेपणावर आहे ना भाकरी नाही भाजता येत बरं का. तेव्हा त्याचा विचार मनातनं काढून टाकायचा. या जन्मात आहे ना मी तुझं लगीन ते यशस्वी होऊ देत नसते, गाठ मारून ठेवायची, समजलं का. सुलक्षणाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ना मी तिकडून तणकन निघून जाते. मग दत्ता म्हणतो, सुले हे बेस्ट ऑप्शन आहे बघा. लग्नाचा विषय काढला की पोरगी गायब. सुलक्षणा म्हणते, डोक्याला हेडक आहे, दुसरं काही आहे, चला कागदपत्र शोधूया. मग दत्ता म्हणतो, हां हां चला कागदपत्र शोधूया. डोक्याला नुसता ताप आहे सगळा. पुढचा सीन मग परत अवनीचा घेतलेला आहे. अवनी विचार करत बसलेली असते खोलीमध्ये. यशाचं आणि राजाचं बोलणं झाल्यानंतर राजा अवनीच्या खोलीत आलेला असतो तिच्याशी बोलण्यासाठी, पण त्याला काही सांगायचं होत नाही. अवनी शांत बसलेली असते. राजा तिला सांगण्यासाठी आला असता त्याला ते यशाचे शब्द आठवत असतात. राजा, अवनीला तू खरं खरं सगळं सत्य सांगून टाक. राजा, आज तू खरं नाही बोलणार ना त्या आयुष्यभर कुठल्याच पुरुषावर विश्वास नाही ठेवणार. तू खरं खरं सांग त्यांना. तिला कधी खरं कळेल आणि ती कधी तुला सोडून जाते हा विचार तुझ्या डोक्यात सतत चालू राहील. हा तुझा शाप आहे. पण आत्ताची अवनीची परिस्थिती पाहता राजाला काही त्याला सांगवत नाही. अवनीच्याही डोक्यात सतत तेच विचार चालू असतात. तिच्या वडिलांनी तिचे सर्टिफिकेट जाळलेले असतात ते. मी कसं जाळत जाळत म्हटलं होतं की सर्टिफिकेटचा हा आधार काढून घेतला, गोल्ड मेडलचा हा आधार काढून घेतला, सर्टिफिकेट स्वाहा, गोल्ड मेडल स्वाहा. आणि ते शेवटी म्हणतात ना, तू ह्याच्याबरोबर जाणार असशील ना तर तुझं आयुष्य स्वाहा, आणि जर तू तुझ्या स्वप्नांसाठी जाणार असतील तर तुझी सगळी स्वप्न स्वाहा. अवनी मनाने खूप खंबीर असते. ती म्हणायला लागते, बाबा काहीही झालं ना मी माझी स्वप्न पूर्ण करणारच. आणि मग आजचा भाग इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतोय की धन्या राजाला सांगत असतो की ती एका बँक ऑफिसरच्या वेशात आली आणि याचा इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू पाण्या देखील तिथंच असतो. तो नर्वस झालेला असतो. तो राजाला सांगत असतो, कोणीतरी आपला इंटरव्ह्यू घेणाऱ्याने माझा कॉन्फिडन्स हाय झाला होता, खूप हाय झाला होता. मग राजाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. तो त्याच्या अगोदरच्या मालकांकडे म्हणजे नानांकडे येतो. त्यांच्याकडे तो अवनीची इंटरव्ह्यू घेण्यासाठी काहीतरी जुळवाजुळव करत असतो. मंडळी खरंच खूप छान एपिसोड दाखवत आहेत. तुम्हाला जर आपले रिव्ह्यू आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.